शिक्षकांना आपल्या फळ्यावर आणि आपल्या खडूवर विश्वास नाही का? शिक्षक मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही आपल्याला सिद्ध करण्यासाठी आहे. TET, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा देऊ ना आपण. काही अडचण नाही, आपण ती देऊया आणि आपल्यासारखे शिक्षक, तुमच्या माझ्यासारखे शिक्षक या TET परीक्षेसाठी खूप प्रयत्न करतायत आणि आजच्या काळात TET देऊन ते शिक्षक पात्रता परीक्षा देत आहेत आणि आपल्या सरकारी नोकरीमध्ये येत आहेत. कितीतरी असे आहेत की जे TET देतात परंतु तरी सुद्धा नोकरी त्यांना मिळत नाहीये. परंतु आपल्याला नोकरी दिली शासनाने, आहे की नाही? शासन किती म्हणजे आपल्यासाठी कष्ट करते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्याला आता TET देणं बंधनकारक आहे. काही 5 वर्षाच्या आतील जे रिटायर होणार त्यांचं सोडून दे, परंतु जे आता सर्व्हिसमध्ये आहेत, ऑन सर्व्हिस आहेत आणि खूप सारी सर्व्हिस त्यांची बाकी आहे, त्यांना TET द्यायची. मला तुम्हाला आपण सगळे देऊया ना, TET देऊया, अभ्यास करू. आता खडू आणि फळा आपल्या हातात आहे म्हणल्यावर आपल्याला अभ्यास करायची काय गरज आहे? आणि परीक्षेची भीती ही शिक्षकाला कशासाठी पाहिजे? आपण शिक्षक आहोत, काही जणांना असू शकते आणि काय काय बरेच कोण असतील त्यांना परीक्षेची भीती असू शकते, त्यांची TET त्यांची काही वेगळी परीक्षा घेतली तर त्यांना भीती असू शकते. परंतु आपण शिक्षक आहोत, आपण पिढी घडवतोय, आपल्याला त्या परीक्षेची भीती कशासाठी पाहिजे? कारण परीक्षा ही शाळेतून सुरू होते की नाही? तर मग TET याची आपण तयारी करूया जोरदार आणि काही TET ला घाबरायची गरज नाहीये. देऊया आपण, सराव करूया आणि TET देऊया, शिक्षक पात्रता परीक्षा. मगच आपण शिक्षक आहेत की नाही हे निश्चित होईल. एवढी मुलं आपण शिकवली, एवढ्या पिढ्या घडवल्या, तरी आपण शिक्षक आहेत की नाही आपल्याला माहित नाही, शासनाला माहित नाही आणखी. त्यामुळे आपली ही TET परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याची आपण पुरेपूर तयारी करूया. तुम्ही, मी, आपण सर्वजण तयारी करून TET पात्र होऊया. धन्यवाद. नक्की देऊया. तुम्ही पण द्या, मी पण देतो. आपण सर्व देऊया, अभ्यास करून देऊया. दररोज आपण आपल्या वर्गात, आपल्या शाळेत, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवतो, त्यांची तयारी घेतो, त्यांचा रिझल्ट बनवतो, त्यांना जिल्ह्यात, राज्यात, तालुक्यात आपण आणतो. तर आपल्याला परीक्षा देऊन सिद्ध करायला काही अडचण नाही. आपण सिद्ध करूया. तुम्ही, मी, मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो आणि आपण सर्व मिळून परीक्षा देऊया आणि टेट देऊया, सेट देऊया, TET देऊया आणि शिक्षक होऊया. मी शिक्षक.